नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे बांधकाम मंत्री, परिवहन मंत्री केंद्राचे नितीन गडकरी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले। या मागे देखील दिल्लीतल्या रस्त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, परंतु त्यावेळेस ते पुढे गेलं नव्हतं। परंतु आता नितीन गडकरी ज्या मतदारसंघातून येतात, नागपूर या मतदारसंघातल्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यात अंजली दमानिया यांनीच त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत की नितीन गडकरी यांनी काही टेंडर मधून आपल्या मुलाला फायदा मिळावा म्हणून ती काही कामं मंजूर केली, तसंच त्यांना कशा कशातून फायदा होतोय। म्हणजे नितीन गडकरी हे आता प्रधानमंत्र्याच्या रेसमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती आता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले, त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। चला चर्चेला सुरुवात करूया। भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांवरती घोटाळ्याचे आरोप होत आहेत, परंतु सरकार आणि सत्ता ही भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे त्याच्यावरती ईडी CBI अशी काही कारवाई केली जात नाही। 1995 ला ज्यावेळेस राज्यामध्ये सरकार शिवसेना आणि भाजप चालू होतं, त्यावेळेस मात्र त्यावेळेस देखील नितीन गडकरी हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। त्यावेळेस त्यांनी जी RBI या RBI ही कंपनी स्थापन केली होती आणि ती कंपनी एका माणसाच्या नावे केली होती। आज त्या कंपनीकडे सगळ्यात म्हणजे जास्त प्रमाणात काम आहेत, जास्त प्रमाणात रस्ते, आणि ही कंपनी स्थापन करत असताना या कंपनीमध्ये भागीदार म्हणून मुलाला त्यांनी घेतलं होतं। आज 2013च्या 12-13च्या दरम्यान या कंपनीकडे म्हणजे मुलाच्या कंपनीकडे 37 कोटीची गुंतवणूक होती त्यांची, ती आता 700-800 कोटींवरती झालेली आहे। आता त्याबाबतच अंजली दमानिया यांनी जे आरोप केलेले आहेत हे आरोप आपण बघा। आयडियल प्रोजेक्ट्स नावाची, आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाची जी कंपनी आहे ती जर टोल्स मध्ये रस्ते बनवण्यात पदोपदी जर असेल तर अशा कंपन्यांना रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट जे व्यक्ती देतो तो त्याच्या मुलाच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा मिळवून देतो, ते सरळ सरळ ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे। तर या अंतर्गत त्यांच्यावर खरं तर कारवाई झाली पाहिजे। मंत्रिपदाची शपथ घेताना मला स्वतःला किंवा माझ्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा आर्थिक नफा मिळवून देणार नाही अशी जी आहे त्या कायद्यानुसार सुद्धा त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरनं बेदखल करणं गरजेचं आहे। एवढंच नाही तर तिसरं म्हणजे जसं मी म्हटलं की जो IBC कायदा आहे त्याच्या सेक्शन 29A अंतर्गत त्यांच्यावर क्रिमिनल कंप्लेंट लॉज होऊन त्यांच्यावर क्रिमिनली ऍक्शन झाली पाहिजे। एवढंच नाही, त्यांची ज्या सगळ्या कंपन्यांची मी तुम्हाला बोलले, या तिन्ही कंपन्या मानस व्हेंचर, मानस ॲग्रो आणि सियान ॲग्रो, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आत्ताच्या घटनेला मला तुम्हाला सगळ्यांना तेच दाखवायचं की जेवढे शेअर आहेत, सियान ॲग्रो नावाच्या कंपनीचे शेअर आणि त्याच्याबद्दल तर प्रचंड मोठे खुलासे आहेत, पण ते मी आधी सेबीला त्याची रीतसर कंप्लेंट देणार आहे आणि मग ते काढणार आहे। एवढंच नाही तर यांनी जे मनी लॉन्ड्रिंगचे जे फिरवलेले पैसे आहेत एका कंपनीला दुसऱ्या कंपनीत, आणि मला आणि एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, एक जे कोलकात्याला बसून भुजबळांसाठी करायचे त्यांचे छोटे भाऊ, दुसरे भाऊ हे आता गडकरींसाठी हे पैसे फिरवीचे धंदे करतायत, आणि त्यांनी त्यांना थेट नागपूरला बोलवून घेतलं होतं। सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा देखील खुलासा मी टप्पा बाय टप्पा आता करणार आहे, की त्याची जसं मी म्हटलं मालिकाच सुरू केली आहे, आजपासून त्याची सुरुवात आहे। म्हणजे 3200 कोटी ज्या बँकांचे होते, देणं होतं ज्याच्यात मुद्दल होती आणि काही व्याज होतं, ते दिले नाहीत आणि ते 300 कोटीला सेटल केले। याचा थेट अर्थ असा होतो की त्यांनी तेवढे बँकांचे बुडवले आणि दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांची दोन्ही मुलं होती, म्हणजे एका कंपनीत देखील दुसऱ्या कंपनीत सारंग, आणि त्यांनी थेट खोटं दाखवून त्यांनी कंपनी बंद आहे असं दाखवून NCLTची ऑर्डर घेऊन हे सगळं केलंय। ही फसवेगिरी आणि यासाठी त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। नाही पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक
लोकांची केली, लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले, एवढंच नाही तर टोल्स थोपवले आणि त्याच्यातनं मिळालेला पैसा हा आयडियल मध्ये आला. आयडियल मधनं त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या, त्यांना ते एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली, असाच माझा थेट आरोप आहे. बघा, हे अंजली दमानिया यांनी जे मांडलेला मुद्दा आहे अतिशय गंभीर आहे. म्हणजे हजारो कोट रुपये मंत्री महोदय कशा पद्धतीने कमवतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता गडकरी यांची जी दोन्ही मुलं आहेत, ह्या दोन्ही मुलांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले, म्हणजे वाहतूक मंत्री आणि बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी आहेत. त्यांच्या मुलांना फायदा मिळावा म्हणून कशा पद्धतीने त्यांनी देशामध्ये सगळीकडे टोलवे लावलेले आहेत आणि ते सगळे टोलची कंत्राट ते जे मुलं त्यांची ज्या कंपन्यांमध्ये भागीदार आहेत त्या कंपन्यांनाच मिळालेले आहेत. म्हणजे रोड टॅक्स, सेल टॅक्स, जीएसटी असे विविध कर आपण सगळे भरत असताना बघा, टोल मधून जमा झालेला पैसा सगळा आयडियल नावाच्या खाजगी कंपनीकडे वळवलेला आहे. आता जे अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे बघा. आता अंजली दमानिया यांचा जो आरोप आहे तो सरकारच्या बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर म्हणजे BOT आणि टोल ऑपरेट ट्रान्सफर म्हणजे TOT या मॉडेलवर ही जोरदार टीका सध्या झालेली आहे. म्हणजे अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार बघा, प्रत्येक किलोमीटर मागे भ्रष्टाचार लपवलेला आहे. दमानिया म्हणाले की ज्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं तेच गडकरी प्रत्येक रस्त्याच्या किलोमीटर माग आणि टोल मधून पैसे खात असल्याचा संशय त्यांनी मांडलेला आहे. आता इथेनॉलचं मध्ये आपण पाहिलं की इथेनॉलच्या कंपन्या आहेत, या इथेनॉल व्यवहारामध्ये देखील त्यांची जी दोन्ही मुलं आहेत ही दोन्ही मुलं त्यात देखील अडकलेली आहेत. म्हणजे टोल व इथेनॉल उद्योगामध्ये पारदर्शकता त्याच्यामध्ये नाही. आता या सर्व प्रकरणात अंजली दमानिया यांनी 128 कंपन्यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचे सगळे त्यांच्याकडे पुरावे आहेत असं देखील सांगितलेलं आहे. आणि त्यांनी नितीन गडकरी यांची जी दोन्ही मुलं आहेत या दोन्ही मुलांवरती आरोप केलेले. आता ह्याला भारतीय जनता पक्ष म्हणणार की बाबा राजकीय सोडापोटी आरोप केले, कोणाची तरी सुपारी घेतली. मग काय हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती आरोप झाला की ते असंच म्हणतात की कोणाची तरी सुपारी घेतली आणि कोणतरी त्यांना सांगते. परंतु ही सरळ सरळ फसवणूक आहे, लोकांची आर्थिक फसवणूक आहे. बघा, आपण ज्या पण रस्त्याने जाईल त्या रस्त्याने सगळं जिकडं जाईन तिकडं टोल भरावा लागतोय आपल्याला आणि तो टोल देखील थोडा नाही, खूप मोठा असा टोल आहे, जो भरमसाठ असा टोल आहे की तो टोल आपल्याला भरावा लागतो. परंतु याच्याकडे सरकार सोयीस्करपणे कानाडोळा करतं. या टोलमध्ये सुद्धा सगळे मंत्री संत्री सगळे अडकलेले आहेत. या सगळ्यांचे पैसे आहेत या कंपन्यांमध्ये. हे सगळे मंत्री संत्री भागीदार आहेत आणि हे सगळे ह्यांची जी मुलं आहेत, यांचे जे नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांना कुठंतरी ह्या अशा कंपन्यांमध्ये त्यांना भागीदार बनवून तो सगळा पैसा आपल्या घरी कसा येईल, आपल्या खात्यावरती कसा येईल असं बघितलं जातं. आता एकंदरीत काही लोकांना वाटायचं नितीन गडकरी हे चांगले ग्रस्त आहेत, तसंच देवेंद्र भाऊ यांची बायको बँकेमध्ये कामाला आहे म्हणजे त्याच्यावरती उदरनिर्वाह चालतो. परंतु असं काही नाही, यांच्या लाखो कोटीच्या इस्टेटी आहेत. नितीन गडकरी यांना वर्षाला 36,000 कोटीचा नफा मिळतो असं देखील अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, म्हणजे जे काही घोटाळे आहेत, आता नितीन गडकरीने समजा कुठलाही मंत्री असो त्यांनी एखादं जर काम दिलं आणि ते जर आपल्या मुलाला किंवा नातेवाईकाला मिळालं तर भारतीय संविधानामध्ये सांगतोय, तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस असं सांगितलं जातं की मी माझ्या या पदाचा माझ्या नातेवाईकांना किंवा मुलाबाळांना फायदा होईल असं मी कुठलंही काम करणार नाही, वर्तन करणार नाही असं संबोधलं जातं. परंतु ह्या सगळ्या चौकटी आहेत, हे सगळ्या धाब्यावरती नियम बसवलं जातात आणि जसं पाहिजे तशी टेंडरची वाटप केली जाते, सगळे नातेवाईकांनाच दिले जातात आणि त्याच्यातून जो पैसा जमतो हा ब्लॅक मनी निवडणुकीसाठी वापरला जातो की काय असं आता एकंदरीत आपल्याला वाटायला लागलेलं आहे. परंतु नितीन गडकरी यांच्यावर जे आरोप झालेले आहेत हे आरोप मात्र गंभीर आहेत, हेच याच्यातून स्पष्ट होत आहे. तर आज